आता हे वेडनेसडेचा मेन्यू आहे आणि अच्छा, दररोज तुमचा मेनू बदलतो येस का? दररोजचा मेन्यू, कारण की ओके. किती दिवसाचा हा मेनू? 7 डेज का नो 6? 5 डेजचा, 5 मंडे डेजचा टू मेनू. फ्रायडे. आणि सॅटर्डे संडे काय? सॅटर्डे संडे सध्या ऑफ आहे Off आहे. आपलं. बऱ्याचदा आपण बघतो की सॅलेड्स हे मोनोटोनस होऊन जातात, हा, सिम्पल सॅलेड्स, हा. बाबा काकडी टोमॅटो चिरून ठेवलं, तीच चव आले सगळं. करेक्ट. सो जेव्हा टेस्ट आणि हेल्थ एकत्र येते तर मेजरली ही चटणी देण्याचं कारण आहे की माणसाला कन्सिस्टन्सी राहावी, त्याला कंटाळ नाही येत. माझा प्रश्न हा आहे की हा. याच्यामध्ये परत कॅलरीज किती आहेत? कारण हा. जर आपण कॅलरीजचं काउंट, करेक्ट करेक्ट कारण चटणीज वरून टाकणं किंवा हो. सॉसेस घेणं, राईट. डाएट वाले लोकांना आम्हाला हेच माहितीये की आपण डाएट करायला जातो आणि त्यासोबत सॉस चवीसाठी घेतो, तर त्याने भलत्याच कॅलरीज Calories जातात. कशाची चटणी? राईट. आता हे ॲव्होकाडो आहे, लसूण आहे ह्याच्यामध्ये थोडासा, आणि हर्ब्स आहेत आपले, इसेन्शियल हर्ब्स आहेत. सो आपण जी पण चटणी बनवतो त्यामध्ये पण प्रोटीन पार्ट आणि इसेन्शियल फॅट्स असतात. आणि प्रोसेसिंग त्याचं काही नाही झालं. हा, फक्त आपण मिक्सर मध्ये त्याला फिरवतो. कारण आपल्याकडे अदरवाईज आपण सॉसेस जे रेडीमेड हा. खातो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही, असतात खूप आणि असतात. ऑइल पण जास्त असतं, साखर जास्त असते आणि Right. तेल इव्हन मीठ जास्त असतं, मीठ जास्त कारण असतं त्याच्याशिवाय चव येत नाही. आणि पाम ऑइल ऍड केलेलं असतं. सो आपण हेल्दी फॅट्स आहेत avocado. एव्हरीथिंग इज ॲट होम.